मंडळी नमस्कार. दिवस पेशवाईचे असोत किंवा त्याआधीचे अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातले, नात्यांमधले वाद आणि चढाओढ महाराष्ट्राला कधी चुकली नाही. त्यातच आधुनिक महाराष्ट्राचा विचार केला तर राज्याने खूप वेळेला भाऊबंदकी सुद्धा पाहिली आहे. पण राज्याच्या सध्याच्या राजकारणात आपल्याला भाऊबंदकीमध्ये महिला उतरलेल्या पाहायला मिळणार आहेत. कोण आहेत या महिला, कोणत्या पक्षाच्या आहेत आणि कुठल्या मतदारसंघात ही वेगळी भाऊबंदकी पाहायला मिळेल? चला पाहूयात. मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर लागलेल्या एका भल्या मोठ्या होर्डिंगमुळे राज्यात नणंद विरुद्ध भावजय यांच्या जोरदार निवडणुकांची लढाई होणार अशी चर्चा आहे. नणंदबाई आहेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, तर भावजयबाई आहेत राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे. काही जणांच्या मते अजित पवार यांना सत्तेमध्ये येतानाच ज्या अटी घालण्यात आलेत त्यात प्रमुख अट आहे बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याची. अजितदादांनी लोणावळ्याच्या शिबिरात बारामतीची लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे इथल्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. आणि ही चर्चा सुरू असतानाच भावी खासदार सुनेत्रा पवार असे थेट बॅनर मुंबईत मंत्रालयाच्या परिसरातच झळकले. पण मंडळी, हे पहिल्यांदाच झालेलं नाही. यापूर्वी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारामतीसह पुण्यात सुद्धा असेच बॅनर झळकले होते. त्यामुळे बारामती लोकसभेची जागा सुनेत्रा पवार लढवतील अशी चर्चा रंगू लागली. सुनेत्रा पवार गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीसह पुणे जिल्ह्यात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजकारणात आणि त्याच्या मागून राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत. त्यांचा कार्यकर्त्यांशी मोठा संपर्क तर आहेच, पण कार्यकर्त्यांवर, या सगळ्या संस्थांवर त्यांची मोठी पकड सुद्धा आहे. आधीच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात उभा दावा केल्यानं सुप्रिया सुळे यांची लढाई वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही. बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, खडकवासला आणि बारामती या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी पुरंदर विधानसभेचे आमदार संजय जगताप हे अजितदादांना मानणार आहेत, तर शरद पवार यांच्याबद्दल त्यांना राग आहे. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचं आणि पवार कुटुंबियांचं फारसं जमत नाही. तिकडे इंदापूर आणि दौंडमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. बारामतीचे आमदार आहेत स्वतः अजितदादा पवार. आणि या सगळ्यामुळे सुप्रिया सुळे यांना पुढची लढाई वाटते तेवढी सोपी अजिबात नाही आणि याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे. अर्थात पवार विरुद्ध पवार अशी कुटुंबातली थेट लढाई लोकसभेसाठी सुद्धा झाली तर ती कुटुंबासाठी काहीशी अवघड गोष्ट असू शकते. त्यामुळे अशी लढाई टाळण्याचा प्रयत्न पवार कुटुंब करू शकतं. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने ही जागा पवार कुटुंबियांच्या बाहेर जाऊ नये असाही एक विचार असू शकतो. गेल्या 25 ते 30 वर्षांच्या राजकारणात महाराष्ट्रानं काका पुतण्यांच्या काही कमी जोड्या पाहिलेल्या नाहीत. यामध्ये सध्या गाजत असलेली जोडी आहे ती शरद पवार आणि अजित पवार यांची. पण त्याआधी सुद्धा राज्यामध्ये काका पुतण्यांच्या जोड्या चांगल्या चर्चेत आहेत आणि या सगळ्या जोड्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुकांच्या आणि राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकलाय. सगळ्यात मोठी जोडी आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची. काकांची साथ सोडून राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच नवा राजकीय पक्ष काढला आणि पुढे जोरदार घोडदौड सुरू केली. गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून धनंजय मुंडे यांनी गोपीनाथरावांचे कट्टर विरोधक असलेल्या शरद पवार यांचीच साथ धरली आणि भाजपला सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीमध्ये सध्या पक्ष आणि चिन्ह यावरून शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यात जोरदार जुंपली आहे, ती गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत. पण राजकारण माणसाला काय काय करायला लावेल याचा काही नेम नाही मंडळी. कारण महाराष्ट्राच्या पुढच्या काही दिवसात पक्क्या नात्यातल्या 2 महिलांमधला सामना कदाचित महाराष्ट्राला पाहायचा आहे. आणि असा सामना झालाच तर राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि पवारांचे पुतणे अजित पवार यांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे यांच्या भावजय सुनेत्रा पवार यांच्यात होऊ शकतो. आणि तो सुद्धा पवार कुटुंबियांच्या बाले किल्ल्यात अर्थात बारामतीत. जर अशी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढाई झालीच ना तर राज्यातली ती नणंद भावजय यांच्यातली पहिली हाय प्रोफाईल लढत असेल यात शंकाच नाही.
तुम्हाला काय वाटतं? अशी नणंद भावजय अर्थात पवार विरुद्ध पवार लढाई होईल का? झालीच तर त्यात कोण भारी पडेल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला जरूर कळवा.